मात्र पाहायला सुद्धा आवडतात आणि त्यांचं सुद्धा मनोरंजन होत असताना उत्कंठावर्धक क्षण येऊन ठेवलाय. इथून मात्र कोणता संघ फायनल मध्ये जाणार आणि यासाठी मात्र सुरू असणारी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र गावदेवी मैदान निघूच्या मैदानावर नावाळीच्या स्पर्धेमध्ये डावखुराताचा फलंदाज दुर्वेश. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिले 4 चेंडू फिरवले होते विशालनं त्याच्या समोरून. 4 चेंडू तो निर्धाव खेळला होता, परंतु दुर्वेशनं एक षटकार आणि एक चौकार सुद्धा मारलाय. हे सुद्धा विसरून जमणार नाहीये. पहिला षटकार या इनिंग मधला दुर्वेशच्याच बॅट मधून आलाय. त्यामुळे इथून मात्र पाहूया दुर्वेश मागच्या षटकातलं अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न मात्र या षटकामध्ये करणार का. शेवटचे 5 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. 11 लोवर फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय. संधी आहे आणि झेल टिपलाय. लॉंग ऑनला झेल दुर्वेशचा. जल्लोष पाहायला मिळतोय उत्सार घरचा आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद सलामीवीर बॅक टू द पवेलियन. आता मात्र येणारे शेवटचे 4 चेंडू आणि 11 धाबांची आवश्यकता. चार चेंडू आणि 11 धाबा. विशालच्या गोलंदाजीनंतर मात्र स्फुरण चढले. आपल्या संघ सहकार्यांना थोडस मोटिवेट करून थोडीशी ऊर्जा देत त्यांना प्रेरणा देत मात्र सातत्यानं गेम मध्ये बनवून ठेवणं आणि वारंवार पाहायला गेलं तर प्रत्येकाला गाईड करणं मार्गदर्शन करणं एका सिच्युएशनला असं वाटलं होतं सहजतेनं धाबा चेस होतात की काय, कारण ते 3 षटकार तन्मयचे त्याच्या पाठमधून आलेले, परंतु तदनंतर मात्र तो नॉन स्ट्राईक एंडला अडकलाय. आता मात्र पाहूया शुभमचे शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहे. फलंदाज पलीकडे येतोय त्याचा फलंदाज स्टान्स पहा. समोर मारलाय स्ट्रेट फटका. इथे चुकी झाले फिल्डर कडून. बराच पुढे आला होता. या धावा वाचल्या असत्या उत्सारगर संघासाठी, परंतु एक क्षणाची चुकी या स्पर्धेमधूनच नाही या ट्रॉफीवर सुद्धा तुम्हाला नाव करू देणार नाही. 6 धावा मिळतील. गेसर टीम साठी निर्णायक मॅचला कलाटणी देणारा षटकार फलंदाज ओमकारच्या बॅट मधून येतोय. धाव संख्या जाऊन पोहोचले ती 44 या आकड्यावर. 5 धावांची आवश्यकता. ते थोडीशी गडबड झाले उसारगर संघाकडून. षटकार 3 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस कराव्या लागतील या धावा इथून मात्र घेसर संघाला, परंतु ओमकारनं थोड्याशा आशा पल्लवित केल्यात. लॉंग ऑन फिल्डर थोडासा अति उत्साह मी तर म्हणेन नडला, परंतु पाहूया अजून वेळ गेलेली नाहीये. 3 चेंडू आणि 5 धावा. कदाचित ही मॅचचा रिझल्ट तुम्हाला शेवटच्या बॉलवर सुद्धा पाहायला मिळू शकेल. गोलंदाज सज्ज होते. शुभमला एखाद दुसरा चांगला चेंडू टाकायचा आहे, जो चेंडू मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये बनवेल. इथे क्रॉस बॅटेड फटका, परंतु समोर उडालाय बिडॉन कडे. थोडासा स्लोली इथे ओव्हरथ्रो. 2 धावा 2 धावा. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धाबांची गरज आहे. कंपल्सरी चेस गेसर तुम्हाला करायच्या त्या धाबा. 3 धाबांची गरज आहे. 2 चेंडू आणि 3 धाबा. या क्षणाला मात्र छोटीशी चुकी सुद्धा कोणत्या तरी एका संघाला बाहेर काढू शकेल. त्यामुळे जीव तोडून मात्र मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं आहे. कमालीचा रोमांचकारी सामना पाहायला मिळतोय. हा चेंडू सरळ ब्रावोच्या हातामध्ये. फलंदाज बाद.
निर्णायक क्षणाला मात्र विकेट मिळवून दिले. ती शुभमनं ओमकार परतलाय. एक चेंडू 3 धावा आणि तन्मय मात्र नॉन स्ट्राईक एंडलाच अडकलाय. तन्मयला नॉन स्ट्राईक एंड वर ठेवणं उसारगर संघाच्या पथ्यावर मात्र पडणार आहे का? कोणता असेल जो फलंदाज जो शेवटच्या बॉलवर चौकार मारेल किंवा 3 धावा पूर्ण करेल? आणि हा मॅच पुन्हा एकदा आपण पाहिला तर थोडासा का होईना इथे थोडासा कलंडलाय तो उसारगर संघाच्या बाजूनं. कारण 3-3 धावांचं जेव्हा समीकरण असतं ना तेव्हा टेन्शन मात्र जास्त असतं. 3 धावा 1 धाव हे थोडंसं टेन्शन वाले आकडे जेव्हा पाहायला मिळतात बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये. परंतु बऱ्याच वेळेला षटकार असला तर पटकन एखादा फलंदाज षटकार मारून मोकळा सुद्धा होतो. 1 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. इथून मात्र फायनल मध्ये प्रवेश मिळणार आहे. या ट्रॉफीवर मात्र शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषकावर मात्र नाव कोरण्याची नामी संधी मात्र या दोनही संघांना चालून आले. परंतु घेसर की उसारघर घर तर आहे परंतु कोणता इथून मात्र ठरवेल हा चेंडू. विशाल पहा सिरियस होऊन मैदानामध्ये क्रिकेट खेळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केले जातात. 3 धावा कशा वाचवायच्या? जर बॅटला लागला तर कुठे थ्रो करायचे आहेत? 3 धावा कशा काढून द्यायच्या नाहीयेत? कोणत्या क्षेत्रामध्ये फटका गेल्यानंतर 3 धावा होऊ शकतात याची चाचपणी आता मात्र फलंदाज सुद्धा करत असतील. 1 चेंडू 3 धावा शेवटचा बॉल. एज आणि बॉल पाठीमागे 3 होणं तर मुश्किल आहे. चुका झाल्या तरच या पॉसिबिलिटी. आणि हा सामना जिंकलाय उसारगरनं. फायनल मध्ये प्रवेश करतोय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2023 वर मात्र नाव कोरलंय. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळीच्या स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी इथून मात्र फायनल मध्ये धडक मारले. ती विशाल मात्रेच्या सेनेनं कमालीचा सामना मात्र पाहायला मिळाला. हाता तोंडाशी आलेला घास घेसरचा हिरावून घेतला तो गोलंदाजाने. अभिनंदन टीम उसारगर.